हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंग मधील प्रॅक्टिस सेट 4.2 मधील क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन 6 काय दिला आहे. प्रिपेअर बिझनेस टू कस्टमर B2C टॅक्स इनव्हॉइस युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपण काय करायचं आहे, बिझनेस टू कस्टमर टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे. B2C म्हणजेच काय, बिझनेस टू कस्टमर टॅक्स इनव्हॉइस म्हणजे GSTचं बिल आपल्याला तयार करायचं आहे. राईट द नेम ऑफ द सप्लायर. आता या टॅक्स इनव्हॉइसमध्ये काय काय लिहायचं आहे पहा. आपल्याला राईट द नेम ऑफ द सप्लायर, सप्लायरचं नेम लिहायचं आहे, ॲड्रेस लिहायचा आहे, स्टेट लिहायचं आहे, त्यानंतर डेट लिहायची आहे, इनव्हॉइस नंबर, GST एक्सेट्रा. ही सगळी माहिती आपल्याला टॅक्स इनव्हॉइसमध्ये लिहायची आहे ॲज पर युअर चॉईस. तुमच्या चॉईसनं काय करायचं आहे, तुम्ही कोणताही ॲड्रेस लिहू शकता. सप्लायर, MS, ॲड्रेस, स्टेट, डेट, इनव्हॉइस नंबर, GST ही सगळी माहिती आपल्याला टॅक्स इनव्हॉइसमध्ये लिहायची आहे. पर्टिक्युलर्स, आता आपल्याला ही माहिती दिलेली आहे खाली. रेट ऑफ मोबाईल बॅटरी, आपण कोणता प्रोडक्ट खरेदी केलेला आहे, मोबाईल बॅटरी, त्याचा रेट दिलेला आहे ₹200. रेट ऑफ GST दिलेला आहे 12%. HSN कोड दिलेला आहे 8507 आणि किती क्वांटिटी घेतलेली आहे, 1 पीस खरेदी केलेला आहे. रेट ऑफ हेडफोन, त्यानंतर कोणता प्रोडक्ट घेतलेला आहे, हेडफोन खरेदी केलेला आहे, त्याची प्राईस दिलेली आहे ₹750. रेट ऑफ GST दिलेला आहे 18%. HSN कोड दिलेला आहे 8518 आणि क्वांटिटी किती आहे, 1 पीस घेतलेला आहे. याच्यावरून आपल्याला काय टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे. पहा आपण टॅक्स इनव्हॉइस तयार करू. ते असं काय करायचं आहे, तुम्ही प्रथम बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे. पहा वरती काय येईल, टॅक्स इनव्हॉइस म्हणून लिहायचं आहे. त्यानंतर सप्लायर, आता ॲड्रेस काय करायचा आहे, तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे, तुम्ही कोणतेही नाव घालू शकता. तर पहा आपण लिहू MS आकाश इलेक्ट्रॉनिक्स, गांधी रोड, पुणे 40025. आता ॲड्रेस तुम्ही तुमच्या मनानं काही नाव इथे घालू शकता. त्यानंतर काय लिहायचं आहे तुम्हाला, मोबाईल नंबर. मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मनाने काही घालू शकता. 9812345678 10 डिजिट मोबाईल नंबर तुम्ही लिहायचा आहे. त्यानंतर ईमेल आय डी काय असा लिहायचा पहा, www.akashelectronics@gmail.com. त्यानंतर इथे आपल्याला लिहायचं आहे इनव्हॉइस नंबर म्हणजेच बिल, किती नंबरचं बिल आहे ते लिहायचं आहे. आता समजा यांच्या बिझनेसचं समजा हे 45 नंबरचं बिल आहे, तर काय लिहायचं, 45. कोणताही नंबर तुम्ही घालू शकता. आता त्यानंतर आपल्याला काय घालायचं आहे, GST काय ते स्टेट लिहायचं आहे. स्टेट लिहायचं राहिलं महाराष्ट्र, स्टेट महाराष्ट्र इथे लिहायचं आहे. स्टेटचा कोड इथे लिहायचा आहे. प्रथम महाराष्ट्रचा कोड किती आहे, 27. मग 27 लिहायचं. त्यानंतर 10 डिजिट काय येतो, पॅन नंबर. आता पॅन नंबरमध्ये काय करायचं, 5 अल्फाबेट्स लिहायची, कोणतीही अल्फाबेट लिहा, चालू शकतं. ABCDE, तुम्ही PQRST लिहा किंवा EFGHI लिहा, कोणतीही अल्फाबेट्स लिहिली तरी चालतील. त्यानंतर काय करायचं, 5 अल्फाबेट्स लिहिल्यानंतर 4 डिजिट्स लिहायचे, 1 2 3 4, कोणतेही डिजिट लिहा. त्यानंतर एक अल्फाबेट लिहायचा आहे पुन्हा, मी इथे P लिहिते. त्यानंतर काय लिहायचं आहे, 1 Z आणि 5, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 1 Z 5 हा शेवटी काय येईल, कॉमन येईल. आणि हा जो पॅन नंबर आहे तो तुम्ही तुमच्या मनानं कोणताही घालू शकता. प्रथम काय करायचे, 5 अल्फाबेट घालायचे, त्यानंतर 4 डिजिट्स घालायचे आणि त्यानंतर एक अल्फाबेट लिहायचा आहे, कोणतेही अल्फाबेट तुम्ही लिहू शकता. आणि त्यानंतर 1 Z 5 हे काय येईल, कॉमन येईल सगळ्यांना. आणि स्टेटचा कोड काय, महाराष्ट्र घेतला आहे त्यामुळे इथे 27 येईल. आता आपल्याला डेट लिहायची आहे, कोणतीही लिहा डेट, 2/8/2025. आता पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 बॉक्स तुम्हाला काय करायचे आहेत,
आखून घ्यायचे आहेत. पहा फर्स्ट बॉक्समध्ये काय येईल, सिरियल नंबर. प्रथम काय लिहायचा, सिरियल नंबर. त्यानंतर काय येईल, HSN कोड. HSN कोड हे तुम्ही काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. HSN कोड नंतर काय, नेम ऑफ प्रोडक्ट. नेम ऑफ प्रोडक्ट. नेम ऑफ प्रोडक्ट नंतर त्या प्रोडक्टचा काय येईल, रेट. रेट नंतर काय येईल, आपण किती क्वांटिटी घेतलेली आहे ते येईल, क्वांटिटी. त्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट कॉलम येईल, टॅक्सेबल अमाऊंट. त्यानंतर येथे येईल CGST. त्यानंतर SGST. आता CGST आणि SGST मध्ये काय करायचे, पुन्हा 2 कॉलम करायचे आहेत. यामध्ये पुन्हा 2 कॉलम येतील. आता यामध्ये फर्स्ट कॉलममध्ये काय येईल, रेट. आणि सेकंड कॉलममध्ये काय येईल, टॅक्स. येथे पण SGST मध्ये फर्स्ट कॉलममध्ये, SGST मध्ये फर्स्ट कॉलममध्ये येईल रेट, सेकंड कॉलममध्ये येईल टॅक्स. त्यानंतर नेक्स्ट कॉलम असेल टोटल. आता आपण येथे सिरियल नंबर 1 नंबर घालू. त्यानंतर आता नेम ऑफ प्रोडक्ट आणि HSN कोड लिहून घेऊ आपण. पहा नेम ऑफ प्रोडक्ट काय आहे, मोबाईल बॅटरी. HSN कोड काय आहे, 8507. लिहून घेऊ आपण. नेम ऑफ प्रोडक्ट काय येईल, मोबाईल बॅटरी. मोबाईल बॅटरी. HSN कोड काय आहे, 8507. 8507. त्यानंतर रेट पहा, रेट किती आहे, ₹200. रेट काय आहे, ₹200. त्यानंतर क्वांटिटी. क्वांटिटी किती घेतलेली आहे पहा, 1 पीस घेतलेला आहे, 1. टॅक्सेबल अमाऊंट काय येईल मग, रेट किती आहे 200 आणि क्वांटिटी किती आहे 1, एकच घेतलेला आहे. त्यामुळे 200 × 1 किती येईल, 200 येईल. टॅक्सेबल अमाऊंट किती येईल, ₹200. आता GSTचा रेट किती आहे पहा, GSTचा रेट आहे 12%. मग CGST आणि SGST काय असेल, 6% असेल. GSTच्या हाफ. मग 12च्या हाफ किती येईल, 6. म्हणजे CGST किती असेल, 6% असेल आणि SGST पण 6% असेल. आता 6%, 200चा 6% किती होईल पहा, खाली कॅल्क्युलेशन करू आपण. पहा 200चं 6% काढायचं आपल्याला, म्हणजे 200 × 6% म्हणजे 6/100. इथे 20, इथे 20 कॅन्सल होतील, म्हणजेच काय येईल, 6 2 जा 12. 12 रुपीज येईल. म्हणजे इथे काय येईल, ₹12. आता इथे पण काय येईल, 6% आहे, ₹12 येईल. आता टोटल किती होईल पहा, 200 हे ₹12 प्लस हे ₹12. 12 + 12 24 प्लस 200 किती येईल, ₹224. आता सिरियल नंबर काय येईल, 2. आता नेम ऑफ प्रोडक्ट आणि HSN कोड पहा. प्रोडक्ट काय खरेदी केलेला आहे, हेडफोन. HSN कोड काय आहे, 8518. HSN कोड काय आहे, 8518. 8518. नेम ऑफ प्रोडक्ट काय आहे, हेडफोन. हेडफोन. रेट काय पहा, ₹750. क्वांटिटी किती खरेदी केलेली आहे, 1 पीस आहे. आता टॅक्सेबल अमाऊंट किती येईल, रेट काय आहे 750 आणि 1 क्वांटिटी खरेदी केलेली आहे, म्हणजेच रेट काय येईल, 750 येईल. GSTचा रेट काय आहे पहा, 18% आहे. मग आता CGST आणि SGST किती असेल, GSTच्या हाफ असेल. 18च्या हाफ किती येईल, 9% येईल. 9%. CGST पण 9%, SGST 9% असेल. आता 750चं आपल्याला 9% काढायचं आहे. पहा 750 × 9% म्हणजेच काय, 9/100. ते 10, इथे 10 कॅन्सल होईल, = 9 5 जा 45. कॅरीवर 4 येतील, 9 7 जा 63. 63 + 4 67 येईल, म्हणजेच 675/10. म्हणजेच काय येईल, 67.5 येईल. 10 डिवाइड केल्यावर 67.5. म्हणजेच येथे किती येईल, 67.5. येथे पण किती येईल, 67.5 रुपीज. 67.5. आता याची काय करायची आपल्याला, टोटल लिहायचे आहे. 750 + 67.5 + 67.5
किती होईल पहा, ते ॲडिशन करू आपण. 750 प्लस 67.5 प्लस 67.5 ते आपण पॉईंट देऊ आणि 0 घेऊ. 5 प्लस 5 10 0 पॉईंटच्या खाली पॉईंट देऊ. कॅरी ओव्हर किती आला 1. 7 प्लस 7 14 14 प्लस 1 15 5 कॅरी ओव्हर आला 1. 6 प्लस 6 12 12 प्लस 5 17 प्लस 1 18 कॅरी ओव्हर 1. 7 प्लस 1 8 म्हणजेच आपल्याला किती मिळालं 885. त्याच काय येईल इथे रुपीज 885. आता आपल्याला इथे काय करायचे टोटल करायचे. 5 प्लस 4 9 8 प्लस 2 10 0 कॅरी ओव्हर 1 येईल. 8 प्लस 2 10 प्लस 1 11 म्हणजेच रुपीज 1109 येईल. आता इथे पण आपल्याला हा कॉलम काय करायचा आहे टोटल. आता टोटल करायचे आहे आपल्याला. पहा टॅक्सेबल अमाऊंट आहे इथे आपण काय करू ॲडिशन करू. 0 प्लस 0 0 5 प्लस 0 5 7 प्लस 2 9 रुपीज 950 येईल. आता इथे CGSTची ॲडिशन करू आपण. 5.7 प्लस 2 9 6 प्लस 1 7 79.5 येथे पण काय येईल 79.5. आता जर आपण अशी जरी टोटल केली तरी किती येणार आहे रुपीज 1109. अशा प्रकारे काय तुम्ही टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे. पहा पुन्हा एकदा आपण टॅक्स इनव्हॉइस कसा तयार केलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.